नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? सगळे व्हिडिओ तुम्ही चांगल्या प्रकारे बघतायत, सगळे डाऊट तुमचे क्लिअर होत आहेत. मग प्रचंड विद्यार्थ्याच्या मागणीनुसार आज मी घेऊन येतो ट्रान्सफॉर्मर. विद्यार्थी म्हणत होते, सर तुम्ही ट्रान्सफॉर्मर शिकवा, आम्हाला खूप सारे डाऊट आहेत आणि ते डाऊट आज मी क्लिअर करण्यासाठी तुमच्या समोर आलेलो आहे आणि खास तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येतोय. तर तुम्हाला जे काही डाऊट्स असतील ते कमेंट करून विचारत चला, किंवा असं जर झालं तर फिजिकली भेटणं झालं किंवा कॉल मेसेजवरून झाला तरी तुम्ही करू शकता. त्यावेळेस मी त्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवून अपलोड करत असतो. प्रचंड विद्यार्थ्याच्या मागणीनुसार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय ट्रान्सफॉर्मर कशा प्रकारे काम करत असतं, इंट्रोडक्शन काय आहे, ट्रान्सफॉर्मर कशा प्रकारचा असतो, कुठं कुठं यूज केलं जात असतं, हे सगळ्या गोष्टी मी शिकवणार आहे. इंट्रोडक्शन म्हणजे आता असं तुम्ही बिहेव करा की तुम्हाला काहीच माहिती नाही, सगळं तुमचं काय आयसोलेट आहे, तुमच्या बुद्धीमध्ये काहीच नाही किंवा डोक्यामध्ये काहीच नाही असं विचार करा. तुम्हाला स्टार्टिंग पासून शिकवणार आहे ट्रान्सफॉर्मर काय असतं. त्यानंतर होईल तर मी प्रॅक्टिकली करून दाखवतो, प्रॅक्टिकली तुम्हाला ट्रान्सफॉर्मर दाखवतो शक्य झाला तर. असं तर मला जास्त टाइम नाहीये. जर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. मग कशात तुम्ही सर्वजण मजेत आहेत ना? ओके, मजेतच राहा, टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. मग बघा ट्रान्सफॉर्मर काय असतं, कशासाठी यूज केलं जात असतं ट्रान्सफॉर्मरला. स्टार्टिंगला आपण ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय असतं ते बघू. आपल्या गावाच्या बाहेर, कुठं आपल्या गावाच्या बाहेर जे काही एक डीपी असते, जनरली आपण त्याला म्हणत असतो डिपू. काय म्हणत असतो आपण त्याला? डिपू. आपली गावरान भाषा, गावरान भाषेला सोडायचं नाही, डिपू असतो. मग ते काही डीपी आहे त्याला म्हणतात डीपी. आता डीपी म्हणजेच काय? डीपी दादा नाही बरं का, हे आहे डीपी म्हणजेच काय? डिस्ट्रीब्युशन पॉइंट. काय नाहीतर व्हॉट्सअपची डीपी म्हणतात तुम्ही, व्हॉट्सअपची डीपी नाहीये, त्याचं नाव आहे डिस्ट्रीब्युशन पॉइंट. म्हणजे त्या ठिकाणून जे काही आपले कंझ्युमर्स आहेत ते गाव आहे, त्या गावामध्ये सगळीकडे लाईट पसरवली जात असते आणि तिथून डिस्ट्रीब्यूट होते. डिस्ट्रीब्यूट म्हणजे काय? सगळ्याला वाटून देत असतो तो. कोणाला केवढं लागेल, कोणाला जेवढं काही लागेल ते माणूस नाहीये पण एक मशीन आहे, ते काय करत असतो? सगळ्याला वाटून देत असतो. ज्याला जेवढं लागेल तेवढं घ्या म्हणतो, कारण ते डिस्ट्रीब्युशन पॉइंट आहे. मग बघा ते कशा प्रकारे आहे, कोणाच्या प्रिन्सिपलवरती काम करत असतं, काय काय काम करत असतं, किती वायंडिंग असतात वगैरे 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 सगळं सांगणार आहे. तर बघा ट्रान्सफॉर्मर यूज करतात का बरं. स्टार्टिंगला बघू आपण ट्रान्सफॉर्मर काय यूज करतात, कारण काय त्याचा. ठीक आहे, मग बघा ट्रान्सफॉर्मर कशासाठी यूज केलं जात असतं. जेव्हा ट्रान्सफॉर्मर आपण यूज करतो तर त्या ठिकाणी व्होल्टेज आपला जास्त किंवा कमी असतो, एवढं लक्षामध्ये घ्या. जिथं जनरेट केलेलं जाणारा व्होल्टेज आहे किंवा आपल्या इंडियामध्ये जे काही इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जात असते ती जनरली 11 केव्ही केली जात असते. 11 केव्ही म्हणजे किती रे? 11,000 व्होल्ट. आणि आपल्या घरामध्ये किती होतं सप्लाय एसीचा, किती येत असतो? 230 व्होल्ट. मग हे 230 व्होल्ट कुठे आहे आणि 11,000 व्होल्ट कुठे आहे? म्हणजे खूप जास्त अमाऊंट मध्ये एनर्जी तयार केली जात असते, पॉवर तयार केला जात असतो. मग ते पॉवर आपल्या घरापर्यंत आणण्यासाठी आपल्याला हाय व्होल्टेजची गरज लागत असते. मग हाय व्होल्टेज का बरं? जर लो प्रेशर असेल तर ती आता आपल्या गावापासून जे इलेक्ट्रिसिटी जनरेट झालेले स्टेशन आहेत, थर्मल असेल कुठलेही असेल, आता जवळजवळ भद्रावती आहे, त्याच्यानंतर पळी आहे, म्हणजे असे काही वेगवेगळे स्टेशन आहेत, त्या ठिकाणाहून आपल्या घरी कुठलंच लॉस न होता लाईट येते, इलेक्ट्रिसिटी येते. म्हणजे कन्व्हेन्शनल आहे, साधी सरळ आणि सर्वात चांगली विदाउट पोल्युशन कुठली एनर्जी असेल तर ती कोणती आहे? इलेक्ट्रिसिटी. तिथून आपल्या घरापर्यंत पोहोचते आणि पोहोचण्यासाठी एकदम खूप छान अशी त्याची सर्व्हिस आहे. मग बघा ट्रान्सफॉर्मर काय केलं आपण, कशासाठी यूज केलं ते सांगतो. जनरेट केलं आपण किती? 11 केव्ही. मग तिथून आपल्यापर्यंत आणायचं आहे. मग जर तिथून 11 केव्ही आपल्यापर्यंत आणायचं म्हटलं 200-300-400 किलोमीटर, तर ते प्रेशर आपल्यापर्यंत येईपर्यंत संपून जातो, वाटातच कुठेतरी संपून जातो. मग त्यासाठी आपल्याला व्होल्टेज हे वाढवावं लागेल, म्हणजे प्रेशर वाढवावं लागेल. मग मी एक छान व्हिडिओ बनवले, प्रेशर म्हणजे काय, व्होल्टेज म्हणजे काय ते तुम्ही बघून घ्या. म्हणजे बघा कसं, पाण्याचं उदाहरण घ्या, सोबत आपलं वॉटर आहे ना, वॉटर पाईपलाईन आहे. मग त्या पाईपलाईन मध्ये आपण वॉटर फ्लो करत असतो आणि त्याला जर प्रेशर जास्त असेल त्या वॉटरला तर किती लांबही जात असतो, आणि त्याला जर प्रेशर जर नसेल तर वाटातच कुठेतरी संपून जात असतो, आपल्यापर्यंत येत नाही, तेवढं जोर पोचत नाही. मग त्याला त्या टाइप मध्ये आपल्याला काय आहे, तेव्हा काय करतो आपण? हाय स्पीडची हाय प्रेशरची मोटर वापरत असतो. हाय प्रेशरची मोटर वापरलं तर काय होत असतं, जे आपल्याला पाणी तिथपर्यंत पोहोचायचं आहे तिथपर्यंत पोहोचून जात असतं, ते सफिशियंट आहे. तसंच ट्रान्सफॉर्मर आहे,
जर आपल्याला लांब इलेक्ट्रिसिटी घेऊन जायचं असेल तर आपल्याला व्होल्टेज वाढवावं लागेल. किती? 200 केव्ही, 400 केव्ही, 665 केव्ही, 765 केव्ही अशा टाइप मध्ये तुम्हाला व्होल्टेज वाढवावं लागेल, जेणेकरून लॉसेस हे कमी होतील. जिथं जिथं जास्त प्रेशर आहे तिथं तिथं लॉसेस कमी असतात आणि लॉसेस कमी झालं की एनर्जी किंवा पॉवर जास्त ट्रान्सफर होत असतो. यासाठी वापरले जात असतं ट्रान्सफॉर्मर. मग बघा आता ट्रान्सफॉर्मर काय असतं. समजा इथे काय जनरेटिंग स्टेशन आहे. काय जनरेटिंग स्टेशन किती जनरेट केलं आहे? 11 केव्ही. याला काय केलं आपण? स्टेप अप. आता याला काय करणार आपण? आता इथे काय लावलं आपण? हे ट्रान्सफॉर्मर लावलेलं आहे. ट्रान्सफॉर्मर मग हे कोणतं आहे? स्टेप अप. आता स्टेप अपच का बरं लावायचं? आता स्टेप अप म्हणजे 11 केव्हीला किती मध्ये केलेलं आहे? 220 केव्ही मध्ये. समजा किती मध्ये? 220 केव्ही मध्ये. म्हणजे एवढं व्होल्टेज वाढवलं. त्यानंतर आला इथं 200 किलोमीटर. इथे किती आला? 200 किलोमीटर आला. मग 200 किलोमीटर आल्याच्या नंतर तुझं गाव आला. काय? गाव आलं. आणि या गावाला लागतो किती सप्लाय? 11 केव्ही जर असेल तर ते आपल्याला चांगल्या प्रकारे करता येत असतं, किंवा 33 केव्ही असेल तर करता येत असतं. मग या गावामध्ये आल्याच्या नंतर ह्याला आता स्टेप डाऊन करावं लागेल. कसं? स्टेप सबस्टेशनला करावं लागेल. पण सबस्टेशन करून जे काही तुमच्या गावापर्यंत येणार आहे त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर जे काही आहे गावाच्या बाहेरचा त्या ठिकाणी स्टेप डाऊन करावं लागेल. काय? स्टेप डाऊन. मग स्टेप डाऊन करायचं तर किती? 11 केव्ही पर्यंत. म्हणजे 11 केव्हीच्या पासून जो काही ट्रान्सफॉर्मर आहे ते अजून स्टेप डाऊन करताना 240 440 व्होल्टच्या आसपास देतं आणि आपल्या घरापर्यंत लाईट ही पोहोचत असते. यासाठी ट्रान्सफॉर्मर यूज केलं जात असतं. म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर ट्रान्सफॉर्मर हे स्टेप अप म्हणजे व्होल्टेज वाढवण्यासाठी आणि कमी करण्यासाठी वापरलं जाणारा डिव्हाइस आहे. संपला विषय. म्हणजे फिरून आपल्याला त्याच पॉइंटवरती यायचंय. नाहीतर असं होऊ नये की सर कुठेतरी भरकटून जातात आणि विद्यार्थ्यांना सवयच असते जे काही शॉर्ट आहे शॉर्ट मध्ये समजतात. शॉर्ट बट स्वीट तशा टाइपचे समजतात. म्हणजे जास्त डीप मध्ये गेलं तर समजत नाही आणि काहीला डीप गेल्याशिवाय समजत नाही. म्हणजे शॉर्ट आणि स्वीट जर म्हणायला गेलं तर ट्रान्सफॉर्मरचं एकच काम आहे की एनर्जी जे काही व्होल्टेज लेवल आहे ते स्टेप अप म्हणजे वाढवणे आणि स्टेप डाऊन करणे म्हणजे कमी करणे. बस एवढंच आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. ओके. मग हे झालं तुमचं ट्रान्सफॉर्मर. आणि ट्रान्सफॉर्मर हे इलेक्ट्रिसिटीचा हर्ट आहे. आपलं हर्ट आहे ना, दिल आहे ना, तसा इलेक्ट्रिसिटीचा हर्ट आहे. जर ट्रान्सफॉर्मर असेल तरच इलेक्ट्रिसिटी चांगल्या प्रकारे आपण ट्रान्सफर करू शकतो. ट्रान्सफॉर्मर जर नसेल तर काही होत नाही. जर माणसाला मनच नसेल तर प्रेम होतच नाही. बरोबर आहे ना. आणि माणसाला मन जर असेल तर दुसऱ्याची भावना आपल्याला समजते किंवा आपली भावना दुसऱ्याला समजत असते. तसंच ट्रान्सफॉर्मर आहे. ते एकमेकांचं जे काही भावना आहे समजून घेण्यासाठी ट्रान्सफॉर्मर लागत असतो. ते काय आहे? हर्ट आहे. कोणाची? इलेक्ट्रिसिटीची. मग त्याचं काही सिम्बॉल आहे ट्रान्सफॉर्मरचा अशा प्रकारे केलं जात असतात. मग ट्रान्सफॉर्मरचे टाइप्स आहेत ते पण सांगणार आहे मी. आता आपण सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर घेऊ. 2 टाइपचे ट्रान्सफॉर्मर विच इज म्हणजे कशावरती बघा जे काही फेज सिस्टीम आहे त्याच्यावरती विचार करायला गेलं तर ट्रान्सफॉर्मरचे टाइप्स हे 2 टाइपचे पडतात. एक आहे सिंगल फेज आणि दुसरा आहे 3 फेज. मग सिंगल फेज बघत असताना सिंगल फेज मध्ये किंवा 3 फेज मध्ये 2 वाइंडिंग असतात. एक असते प्रायमरी वाइंडिंग, दुसरी असते सेकंडरी. म्हणजे प्रायमरी वाइंडिंग म्हणजे की ज्याला तुम्ही इनपुट देतात त्याला म्हणायचं प्रायमरी वाइंडिंग आणि ज्याच्यातून तुम्ही आउटपुट घेतात त्याला म्हणायचं सेकंडरी वाइंडिंग. असे 2 वाइंडिंग असतात. हे प्रायमरी वाइंडिंग आणि हे सेकंडरी वाइंडिंग. आणि हे जे काही आहे ते आयर्न कोर आहे. मग या ठिकाणी हे जे काही 2 रेषा दिसतात तुम्हाला हे म्हणायचं आहे आयर्न कोर. आणि ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल अशा प्रकारे असतो. ठीक आहे. हा झाला सिम्बॉल ऑफ ट्रान्सफॉर्मर. त्यानंतर नेक्स्ट शिकायचं आहे कन्स्ट्रक्शन कशा प्रकारचा असतो ट्रान्सफॉर्मरचा, काय काय यूज केले जात असतात, काय काय केलं जात असतं, हे सगळं कन्स्ट्रक्शन घेणार आहे. आणि त्यानंतर डेफिनेशन घेणार आहे. मग ते डेफिनेशन आणि त्यानंतर वर्किंग प्रिन्सिपल थोडक्यात सांगणार आहे कशा प्रकारे काम करत असतं. ठीक आहे. मग बघा आता इंट्रोडक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर घेत असताना या ठिकाणी हे तुम्हाला ट्रान्सफॉर्मर दिसतो. काय हे काय आहे? ट्रान्सफॉर्मर. मग या ठिकाणी एसी सप्लाय आहे. म्हणजे जो काही एसी आहे ट्रान्सफॉर्मर हा फक्त आणि फक्त एसी वरती काम करत असतो. डीसी वरती काम करत नाही. हो, ते फक्त कोणावरती करत असतात? एसी वरती. ट्रान्सफॉर्मर हे एसी वरतीच काम करत असतं, डीसी वरती अजिबात नाही. हे लक्षात ठेवा. मग बघा इथं काय केलं आपण? प्रायमरी वाइंडिंग आहे इथं आणि सेकंडरी वाइंडिंग इथं आहे. मग हे कोर आहे. मग हे कोर कशाचं आहे हे पण सांगतो मी तुम्हाला. तोपर्यंत तुम्ही चॅनलला जर नवीन असाल ना तर काय करा, सबस्क्राईब करून घ्या. आणि शिकवलेलं आवडत असेल तर लाईक केल्याशिवाय पुढे जायचं नाही. ओके. बघा आता या ठिकाणी काय? हा इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय आहे एसी आणि इथं दिलेला आहे लोड. लोड इज ऑलवेज कनेक्टेड टू सेकंडरी ऑफ ट्रान्सफॉर्मर. लोड हे हमेशा ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीलाच कनेक्ट केलं जात असतो, प्रायमरीला नाही. एवढं लक्षामध्ये ठेवा.
मी दोन गोष्टी सांगितली, काय काय, एक तर एसी वरती काम करत असतं आणि दुसरं काय, जो काही लोड आहे ते सेकंडरीशीच कनेक्टेड असते, प्रायमरीशी नसते, एवढं लक्षात घ्या. हा, त्यानंतर बघा हे कोर आहे, हे कोर कशापासून बनलेलं आहे, जे काही स्टॅम्पिंग्स आहेत आपले, स्टॅम्पिंग्स म्हणजे काय, लहानपणी तुम्ही खेळला असाल, जे रेडिओ वगैरे असायचे त्यामध्ये छोटे छोटे ट्रान्सफॉर्मर असायचे, मग त्याला फोडलं तर त्याचे शेप आहेत ना, ते शेप अशा टाइपचे यायचे बघा, म्हणजे असं तर निघायचा किंवा असा तरी निघायचा किंवा असा निघायचा, ठीक आहे, किंवा एल टाईप किंवा आय टाईप अशा शेपचे छोटे 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 पत्र निघायचे आणि त्याच्यातून वायर काढायचं आपण खेळायचं. मग त्या टाईप मधून बनलेला काय ट्रान्सफॉर्मर, आणि त्या याच्यापासून पत्रापासून बनलेला हा कोर, आणि हा कोर बनवत असताना मटेरियल हे चांगलं असायला पाहिजे. मग मटेरियल कुठला, तर फेरोमॅग्नेटिक मटेरियल. काय, फेरोमॅग्नेटिक मटेरियल. मग ते सॉफ्ट आयर्न असेल किंवा कास्ट आयर्न असेल, कारण त्या ठिकाणी जे काही फ्लक्स ह्याच्यातून फ्लो होणार आहे, जो काही फ्लक्स फ्लो होणार आहे ह्या सर्किट मधून, त्याची ऍबिलिटी ही जास्त असते, म्हणजे परमिएबिलिटी कशी असते, जास्त. म्हणजे या कोर मधून फ्लक्स हा जास्त फ्लो होत असतो आणि याच्या बाहेर जे काही हवा आहे त्याच्यातून जाणारा फ्लक्स असा एकदम कमी, म्हणजे सर्वात जास्त फ्लक्स या कोर मधून फ्लो व्हावं असा मटेरियल वापरत असतो आणि परमिएबिलिटी जास्त असलेलं मटेरियल आपण या ठिकाणी वापरत असतो. मग ते फेरोमॅग्नेटिक मटेरियल असतो जनरली. ओके, मग बघा या ठिकाणी प्रायमरी आणि या ठिकाणी सेकंडरी, आणि हे जे काही रेस दिसते ना, ही रेस हे आहे फ्लक्स. मग हे फ्लक्स कुठून आला ते पण सांगतो. आणि हे जे काही एवढा स्क्वेअर दिसतो ना, हा स्क्वेअर हे आहे आयर्न कोर. म्हणजे आयर्न कोर म्हणजे बघा एल टाईप जर स्टॅम्पिंग असेल तर एक एल असा लावायचा आणि दुसरा एल कसा लावायचा, हे इथं आणि इथं, आणि ज्या ठिकाणी हे जे काही हे जॉईंट असते, हे जॉईंट याला काय म्हणायचं, बट जॉईंट. याला काय म्हणायचं, बट जॉईंट. बट जॉईंट म्हणजे काय, एकदम असं फिट असा जॉईंट असतो, त्याला म्हणायचं बट जॉईंट. आणि हे स्टॅम्पिंगच का वापरायचे हे पण मी तुला सांगणार आहे. आणि हे कशा प्रकारे वार्निशने काय केलं, एकमेकांना जे काही स्टॅम्पिंग्स आहेत छोटे छोटे पत्रे एकमेकांना आयसोलेट केले जात असतात विथ द हेल्प ऑफ वार्निश. त्याच्यावरती वार्निश लावले जात असतात आणि एकमेकांना आयसोलेट म्हणजे काय, एकमेकांना कंडक्टिव्हिटी टच होऊ नये अशा टाइपने ते काय केले जात असतात, स्टॅम्पिंग्स हे जोडले जात असतात, जेणेकरून तिथला जो काही लॉसेस आहे ते कमी होईल. एडी करंट लॉसेस हे कमी करण्यासाठी आपण हे स्टॅम्पिंग्स वगैरे लावतो. ओके, मग बघा या ठिकाणी आता नेक्स्ट आहे आपलं काय, प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग. मग याचं प्रिन्सिपल वगैरे सांगणार आहे. प्रायमरी वाइंडिंग ह्या लिंब वरती, आता जे काही खडी दिसतात नाही दोन, म्हणजे हा आणि हा, ह्याला म्हणायचं लिंब. लिंबाचं झाड कसं असतो रे, आडवा असतो का खडी असतो, लक्षात कसं ठेवायचं ते सांगतो. ह्याला काय म्हणायचं, लिंब. हे जे काही खडी आहेत ना, हे ह्याला म्हणायचं लिंब. ह्याला लिंब म्हणजे लिंबाचं झाड खडी असतो ना, आपलं लिंबाचं झाड तसं, म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी लिंब म्हणतो. हा, मग त्यानंतर बघा हे प्रायमरी वाइंडिंग आहे, सेकंडरी वाइंडिंग. प्रायमरी वाइंडिंग हे आणि सेकंडरी वाइंडिंग हे एकाच कोरवरती, म्हणजे ह्या कोरवरती काय केलेले आहे, वाउंड केलेले आहे. आणि हे प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग एकमेकांना कंडक्टिव्हली हे आयसोलेट असतात. म्हणजेच काय, कंडक्टरने ही वाइंडिंग आणि ही वाइंडिंग कंडक्टरने कनेक्ट नसते, हे काय असतात आयसोलेट. म्हणजे आयसोलेट असताना सुद्धा काय कपल असतात. मग कपल म्हणजे कोणासोबत कपल असतात, कपल म्हणजे माहिती आहे तुम्हाला, माहिती आहे ना, कपल म्हणजेच काय, जोडी. काय, जोडी किंवा एकमेकांचे पकड, त्याला म्हणायचं काय, कपल. म्हणजे आपल्याला लक्षात येतं कपल म्हणजे दुसरीच कपल ना, दुसरी कपल नाही, याची कपल ना, म्हणजे याचं आणि याचे काय कुठंतरी पकड आहे, पण कुठं आहे, हे कंडक्टरने आहेत का, कंडक्टरने नाहीत. मग सर तुम्ही तर म्हणाल सर हे कंडक्टरच आहे ना, याच्यावरती याच्यात जाईल आणि याच्यात जाईल, हे दोन्ही कंडक्टरली म्हणजे कंडक्टर थ्रू हे कसे कनेक्ट असेल असं वाटतंय. तसं नाहीये. जेव्हा तुम्ही हे वाइंडिंग करता ना, याच्यावरती आयसोलेटिंग पेपर लावले जात असतात किंवा इन्सुलेशन पेपर लावले जात असतात आणि त्यावरती वाइंडिंग केले जात असते, जेणेकरून ही वाइंडिंग एकमेकांना कंडक्टिव्हली कसे असतात, आयसोलेट म्हणजेच काय, सेपरेट असतात. पण हे मॅग्नेटिकली कपल आहे. कसं आहे, मॅग्नेटिकली कपल. म्हणजे मॅग्नेटिकली म्हणजेच काय, इथं जे काही मॅग्नेटिक फोर्स तयार होणार आहे किंवा फ्लक्स तयार होणार आहे, ते फ्लक्स यालाही आणि यालाही काय कपल असतात, म्हणजे एकमेकांना ते जुळाव असतो. ठीक आहे, याच्यावरती एक स्टोरी सांगतो, मस्तपैकी स्टोरी सांगतो, पुढे जाऊ नका. मस्त प्रेमाची स्टोरी आहे, लव्ह स्टोरी, वन साइडेड लव्ह, टू साइडेड वाइंडिंग, वन साइडेड, ते सांगतो. बघा हे प्रायमरी वाइंडिंग हे सेकंडरी वाइंडिंग हे कसे आहेत, मॅग्नेटिकली कपल आहेत बट इलेक्ट्रिकली आयसोलेटेड. एवढंच लक्षामध्ये ठेवा, दुसरं काहीच नका ठेवू. आणि जे काही हे आयर्नचं आहे आणि हे सेकंडरीला लोड कनेक्ट केलं आहे, हे सेकंडरी वाइंडिंग आहे आणि हे प्रायमरी आहे. ह्याला काय, सेकंडरीला काय केलं आपण,
लोड कनेक्ट केले. ओके, मग बघा या ठिकाणी जो काही फ्लक्स तयार झालेला आहे, मग हे फ्लक्स कुठून तयार झाला? जेव्हा प्रायमरी वाइंडिंग मधून करंट फ्लो होत असतो त्यावेळेस तिथे काय होत असतं? फ्लक्स तयार होत असतं. व्हेन करंट इज फ्लो इन वाइंडिंग देन प्रोड्यूस द मॅग्नेटिक फ्लक्स. कुठल्याही वाइंडिंग मधून कुठल्याही कंडक्टर मधून जर करंट फ्लो होत असेल तर त्याच्या सराउंडिंग मध्ये काय होत असते? मॅग्नेटिक फ्लक्स तयार होते. एवढं लक्षामध्ये ठेवा 100%. कुठलाही का कंडक्टर असं आपल्या घरामधले जाणारे कंडक्टर असतील तर त्या ठिकाणी जेव्हा करंट त्यामधून फ्लो होत असतो त्यावेळेस त्याच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फ्लक्स तयार होत असते. तसंच ही वाइंडिंग आहे, या वाइंडिंग मधून करंट जर फ्लो झाला, हा आय जर गेला या वाइंडिंग मधून तर ती ते मॅग्नेटिक फ्लक्स तयार होत असतो आणि ते मॅग्नेटिक फ्लक्स इथून या कोर मध्ये येत असतो आणि असं फिरत असतो. कारण या कोरची परमिएबिलिटी हाय आहे आणि या परमिट ऑफ फ्लक्स म्हणजे एबिलिटी टू द परमिट ऑफ फ्लक्स म्हणजे परमिट करण्याचा आहे फ्लक्सला परमिट करण्यासाठी म्हणजे जाण्यासाठी खूप चांगला आहे, रस्ता चांगला आहे म्हणून इकडे जातो. पण जेव्हा ते हवामध्ये जात असतो ना, जेव्हा हवेमध्ये जात असतो फ्लक्स त्यावेळेस तिथं अडवणारच जास्त आहे म्हणजे ते हवेपेक्षा जास्त याच्यातून फ्लो होत असतो. कारण याची परमिएबिलिटी ही जास्त आहे. फ्लक्सला जाण्यासाठी रस्ता मोकळा आहे, फ्लक्सला अडवण्यासाठी तर कोणी नाहीये. आणि इथला जो काही रिलक्टन्स आहे, रिलक्टन्स म्हणजेच काय, जसा करंट मध्ये रेजिस्टन्स आहे तसा मॅग्नेटिक सर्किट मध्ये रिलक्टन्स आहे. हवेचा रिलक्टन्स हा जास्त आहे आणि फेरोमॅग्नेटिक मटेरियलचा रिलक्टन्स हा कमी आहे. म्हणून जो काही फ्लक्स आहे तो फेरोमॅग्नेटिक मटेरियल मधून जास्त फ्लो होत असतो आणि हवेतून कमी फ्लो होत असतो. म्हणून या ठिकाणी सेकंडरी वाइंडिंग ह्या लिंबवरती वापरलेली आहे किंवा वाउंड केलेले आहे. मग ते वाउंड केलेलं जेव्हा इथला फ्लक्स इथून फ्लो होत असतो त्यावेळेस ह्या फ्लक्सला ही वाइंडिंग कट करत असते म्हणजे फ्लक्सला कट करते. याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे, ते युट्यूब वरती आहे, तुम्ही सर्च करून ते बघू शकता कशा प्रकारे इलेक्ट्रिसिटी तयार होते. ओके, बघा जे काही हे फ्लक्स आहे ना, हे फ्लक्स ह्या फ्लक्सला जेव्हा हे वाइंडिंग कट करत असते त्यावेळेस त्या वाइंडिंग मध्ये ईएमएफ तयार होत असतो आणि जो काही ईएमएफ आहे तो सेकंडरीला भेटत असतो. प्रायमरीला काय केलं? एसी सप्लाय दिला. एसी सप्लाय म्हणजेच याच्यातून करंट फ्लो झाली आणि करंट फ्लो झाल्यामुळे इथे मॅग्नेटिक फ्लक्स तयार झाला आणि तो मॅग्नेटिक फ्लक्स सेकंडरीला जाऊन लिंक झाला आणि सेकंडरीला ज्यावेळेस जाऊन लिंक झाला त्यावेळेस सेकंडरी मध्ये ईएमएफ तयार झाला आणि ते ईएमएफ आपण लोड म्हणून वापरलो. ओके, असं ह्याचं काय छोटासा वर्किंग प्रिन्सिपल आहे. मग आता बघा एक डेफिनेशन दिलेली आहे आपल्या गावरान भाषेमध्ये. ठीक आहे, मग बघा आता गावरान भाषेमध्ये काय डेफिनेशन आहे ते सांगतो आणि आपलं थोडक्यातच व्हिडिओ संपवतो. द ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस. आता ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक, तुम्हाला माहिती आहे दोन आपले काय आहेत क्वांटिटी म्हणजे दोन टाइपचे डिव्हाइसेस आहेत, एक स्टॅटिक आणि एक डायनामिक. एवढं दोन लक्षामध्ये ठेवा. स्टॅटिक म्हणजेच काय, मुडद्यासारखं एकाच ठिकाणी बसणे त्याला म्हणायचं स्टॅटिक. ठीक आहे, आणि हालचालत राहणे म्हणजेच काय झालं डायनामिक. ज्या ठिकाणी हालचाल होत असते त्याला म्हणायचं डायनामिक आणि ज्या ठिकाणी हालचाल होत नाही त्याला म्हणायचं काय म्हणायचं त्याला काय स्टॅटिक. ओके, हालचाल होत नाही त्याला स्टॅटिक. म्हणजे ट्रान्सफॉर्मर काही फिरणारी गोष्ट आहे का रे? काही आहे का? नाही, पण त्यामध्ये जीव आहे म्हणजे सजीव असल्यासारखं आहे ना. जीव कोण आहे? करंट. ओके, म्हणजे ते एकाच ठिकाणी बसून आहे. देर आर नो रोटेटिंग पार्ट, त्या ठिकाणी कुठलेच रोटेटिंग पार्ट नाही तर म्हणून ते कसं आहे स्टॅटिक. जर रोटेटिंग पार्ट जर राहिले असते तर त्याला म्हणायचं डायनामिक, पण त्या ठिकाणी रोटेटिंग पार्ट नाही आहेत म्हणून तिथे काय झाला स्टॅटिक. आणि इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर इज 100% ना. आयडियली ते पण कशी आयडियली इफिशियन्सी म्हणजे काय, जे काही नीट आहे याच्यात दाखवलं जात असतं ते कशी आहे 100%, बट कसं आहे ते आयडियली. कशी आहे ते आयडियली आहे म्हणजे त्याची इफिशियन्सी ही 100% आहे असं म्हणतात, पण तिथे काहीतरी लॉसेस होतात. पण ते लॉसेस किती आहेत ते पण मी व्हिडिओ बनवलेला आहे. अजून व्हिडिओ दुसरा बनवून मी टाकणार आहे, ते तुम्हाला जे काही चांगलं वाटेल ते बघत राहा. ट्रान्सफॉर्मरचे लॉसेस होतात आणि ते लॉसेसमुळे काय याची इफिशियन्सी थोडीशी ढासळते. मग नेक्स्ट बघा त्याची डेफिनेशन बघा. द ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस. म्हणजे ट्रान्सफॉर्मर हा स्टॅटिक डिव्हाइस आहे, ते काही करत नाही, एकाच ठिकाणी बसत असतो, पण ट्रान्सफॉर्मर करत असतो एनर्जी. बघा काय करतो बघा, device which is transfer power from one circuit to another circuit किंवा which transfer energy from one circuit to another circuit without change in frequency and power. म्हणजे या ठिकाणी पॉवर घेण्यापेक्षा तुम्ही एनर्जी घेतलेलं बेटर आहे. काय एनर्जी काय करत असतो रे ते ट्रान्सफॉर्मर आहे. ट्रान्सफॉर्मर काय करत असतं किंवा या ठिकाणी एनर्जी घ्या किंवा पॉवर दोन्हीपैकी कुठलेही घ्या चालतंय. ठीक आहे,
जे काही ट्रान्सफॉर्मर आहे ते काय करत असते, ट्रान्सफर पॉवर फ्रॉम वन सर्किट टू अनदर सर्किट किंवा ट्रान्सफर एनर्जी फ्रॉम वन सर्किट टू अनदर सर्किट. म्हणजे ही एक सर्किट आहे आणि ही एक सर्किट आहे, याच्यातलं जे काही एनर्जी आहे ते याच्यामध्ये काय करत असते, ट्रान्सफर करत असते. आणि या ठिकाणची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ते सुद्धा चेंज करत नाही आणि पॉवरही चेंज करत नाही. तशी काय करत असते, इलेक्ट्रिसिटी चेंज करत असते. पण ते काय करत असतं रे, काय करत असतं, व्होल्टेज वाढवत असतं, करंट कमी करत असतं किंवा करंट वाढवत असताना व्होल्टेज कमी करत असतं. म्हणजे कोणी कसे येतं, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. व्होल्टेज वाढला करंट कमी झाला, करंट वाढला व्होल्टेज कमी झाला. ह्याच्यावरती मस्तपैकी एक व्हिडिओ बनवून मी टाकलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन बघा. ठीक आहे. बघा काय म्हटलं रे, हे ट्रान्सफॉर्मर इज द स्टॅटिक डिव्हाइस आहे which transfer energy from one circuit to another circuit without changing frequency and power. म्हणजे एक एनर्जी आहे, ही एनर्जी याच्यातली या सर्किट मध्ये घेऊन जात असतं, तिथला पॉवरही चेंज करत नाही आणि फ्रिक्वेन्सी चेंज करत नाही. तसं मग ते बघा आपण कंडक्टर चेंज करत असतो, ह्याच्यामध्ये आहे का रे कंडक्टर, नाही. मग कशी जादू आहे बघा. आता वन साइडेड लव कसा असतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता वन साइडेड लव आपल्याला भाऊ कसं आहे माहितीये का, त्यापुरते ते जे काही गोष्ट आहे ती जी काही स्टोरी आहे ते ऐकण्याच्या अगोदर तू चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि शिकलेलं कसं वाटलं, तुला समजलं का नाही ते मात्र कमेंट करून सांग. आणि लाईक करायला मात्र विसरू नकोस. आणि खरंच जे काही गरजू विद्यार्थी आहेत, तुझे फ्रेंड आहेत, तिथपर्यंत पोहोचण्याचे काम कर. कारण आपण मातृभाषेमध्ये मराठी भाषेमध्ये शिकवत असतो. ठीक आहे. आणि सोपे आणि साध्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल असं मी शिकवतोय बघा. आता एक स्टोरी सांगतो. आपल्याला वन साइडेड लव होत असतो. आता वन साइडेड लव म्हणजेच काय रे, आपल्याला आवडतो पण पुढच्याला आवडत नाही. ओके, आपल्याला पुढचा आवडतो पण आपल्याला तो आवडत नाही, अशा टाइप मध्ये. म्हणजे एकच कोणीतरी आपल्याला लाईक करत असते किंवा आपण त्याला लाईक करत असतो त्या टाइप मध्ये. आता टू साइडेड मध्ये काय आणि वन साइडेड मध्ये काय फरक आहे, की आपण अपाट प्रेम करत असतो. मग आधी मध्ये जर वळत असेल तर त्यालाही आपली सवय लागते, आपली त्याला सवय लागते. म्हणजे दोघांची सवय लागत असते. पण ते काय म्हणतात माहिती का, ऍक्सेप्ट करत नाही. किती वस्तू प्रपोज केला तरी काय ऍक्सेप्ट करत नाही. काय म्हणतात माहिती का, नाही असं काही नाही, पण दोघांनी बोलावं वाटते, दोघांनी टाइम घालावं वाटते. अशा वेळेस लव्ह म्हणजेच काय, वन साइडेड लव्ह. किंवा मनात ते म्हणतात ना, मनात आहे पण म्हणून दाखवायचं नाही असं म्हणतात ना, त्या टाइपचा. म्हणजे याच्याही मनात आहे याच्या मनामध्ये आहे, पण हे दोघे एकमेकांना कसे येतात, लांबच आहेत, जवळ येतात का, येत नाहीत. पण अट्रॅक्शन आहे ते कशाचं आहे, दोघांचा मनाचा, दोघांच्या दिलचा, दोघांचा हार्टचा, दोघांच्या फिलिंगचा. मग या ठिकाणी काय आहे, अट्रॅक्शन आहे. तसाच याच्यातले जो काही फ्लक्स आहे, याच्यातून याच्यातला फ्लक्स याच्यात, बरोबर. इथं फ्लक्स तयार झाला इथपर्यंत, इथून जाणार इथपर्यंत जातो. म्हणजे एकमेकांना कपल आहेत पण कसे आहेत ते, फिलिंग्सने आहेत. कशाने, फिलिंग्सने. तसंच याच्यामध्ये एक दोघं कपलही आहेत पण कशाने, फ्लक्सने. फिलिंग आणि फ्लक्स समजून घ्या. फिलिंग्स आणि मी म्हणतो काय, फिलिंग. त्याची फिलिंग आपल्याला आवडते ना, आपली फिलिंग त्याला. म्हणजे दोन्ही कसे आहेत, एकमेकांना कपल आहेत. कशाने, फिलिंगने. पण ट्रान्सफॉर्मर हे कसे आहेत, एकमेकांना कपल आहेत पण कशा, फ्लक्सने. मग फ्लक्स कशावरून तयार झाला, ह्या करंटवरून. याच्यामध्ये करंट असेल तर याच्यामध्ये करंट असते. याचा फ्लक्स याला आणि याचा फ्लक्स याला इंटरॅक्शन होत असतो आणि करंट होत असतो. अशा टाइप मध्ये ट्रान्सफॉर्मर हे काम करत असतो. जसं आपलं प्रेम आहे, न सांगणारं प्रेम, फक्त भावनेचं प्रेम, फक्त फिलिंगचं प्रेम, तसं ट्रान्सफॉर्मरचं प्रेम आहे एकमेकांवरती, ह्या वाइंडिंग वरती. आणि ह्याच्यात समजा एखादी वाइंडिंग काम करण्यात गेली ना तर दुसरी करत नाही. तसंच आहे ना, समजा जर दोघांमध्ये प्रेमच नसेल तर एकातच राहून काय फायदा, काही फायदाच नाही ना. याच्यातही थोडंसं याच्यातही थोडं असेल तर ते कुठेतरी रिलेशन आपलं मेंटेन होऊ शकतं. तसं ट्रान्सफॉर्मर आहे. तर व्हिडिओ आवडला कसा वाटला तुम्हाला, काय काय समजलं, काय काय नाही, आणि खरंच सांगा व्हिडिओ आवडला का नाही. जर काही अजून डाऊट असेल तर कमेंट करून सांगा, मी तुम्हाला सांगण्यास तयार आहे. खरंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट.